मला असं वाटतं की आपल्या भारतातल्या 70% मुलींना अजिबात अक्कलच नसते. कोणत्या मुलाशी बोलायचं आहे, कोणत्या मुलांसोबत रिलेशनशिप ठेवायचं आहे, कोणत्याला जीवनसाथी निवडायचं आहे किंवा कोणत्याला बॉयफ्रेंड निवडायचं आहे. आता त्यांना जर चॉईस दिली तर त्यांची पहिली चॉईस असे मुलं असतात की ज्यांच्या पॅन्टी गुडघ्यापर्यंत असतात वर, त्यांच्या डोक्याला पांढरा कलर लावलेला असतो, कानामध्ये विचित्र प्रकारच्या बाळ्या घातलेल्या असतात, अशी त्यांची पहिली चॉईस. आणि त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्यांच्यासोबत काही घटना होतात त्यानंतर त्या विचार करतात की अरे यार, आपण याला चॉईस करून आपलं फार नुकसान करून घेतलं आहे. याला चॉईस करण्याच्या ऐवजी मी जर एखाद्या सरळ साध्या कामाशी काम ठेवणाऱ्या मुलाला जर चॉईस केलं असतं तर आज माझं जीवन कुठल्या कुठं असतं. आणि काही मुली तर एवढा विचार करण्यासाठी सुद्धा जिवंत राहत नाहीत. तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे, आजची जी घटना आहे, ही घटना याच विषयावर आहे. एक मुलगी एका मुलाच्या प्रेमामध्ये पडते आणि तो मुलगा तिचा पुरेपूर फायदा उचलून घेतो आणि तिला मात्र ते कळत नाही, कारण की तो मुलगा तिच्यासोबत कामापुरतं गोड राहतो. नंतर त्याचं चालू. हिला वाटलं की आज सुधरेल, उद्या सुधरेल. आणि हो, जेव्हा रिलेशनशिपमध्ये ही मुलगी त्याच्यासोबत गेली त्यावेळेस तो काही दिवस चांगला राहिला, पण जेव्हा त्याने हिच्यासोबत संबंध बनवले तेव्हापासून हा फार बिघडला. बिघडल्याच्या नंतर याचा जो रिअल कलर आहे, रिअल गुण आहेत ते बाहेर यायला लागले आणि हिला वाटायला लागलं की यार, हे मी कोण्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ही त्याला टोकायची, यांचे भांडणं व्हायचे. आता तिचा उपभोग करण्यासाठी हा मुलगा तात्पुरता गोड बोलायचा, लगेच सारखं चालू. हिला प्रत्येक वेळेस वाटायचं की आता याच्यासोबत जर आपण काही केलं तर हा इथून तरी सुधरेल, पण तो सुधारण्याचं नाव घेत नाही. काही दिवस जातात, काही दिवसामध्ये खूप जास्त या दोघांचे भांडणं होतात. भांडणं झाल्याच्या नंतर मुलगी त्याच्यासोबत ब्रेकअप करते. ब्रेकअप केल्यानंतर बरेच दिवस ती मुलगी त्याला बोलत नाही, इग्नोर करते आणि तिनं ठरवलेलं असतं की आता मला ब्रेकअप करायचं आहे आणि हे नातं इथंच संपवायचं आहे. कारण की जो समोरचा मुलगा आहे तो मुलगा काय सुधारण्याचं नाव घेत नाही आहे. पण तो समोरचा मुलगा तिला सोडण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हताच. तो तिला वारंवार फोन करायचा, SMS करायचा, अलग अलग नंबरवरून परेशान करायचा. ही त्याचे प्रत्येक नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचे, ब्लॉक करून टाकायची. ही जिथं जाईल तो मुलगा तिच्या पाठीमागं जात होता. एक दिवस त्या मुलाला कळतं की या मुलीचं लग्न ठरलेलं आहे. हा मुलगा एक होम थिएटर पॅक करतो आणि लग्नामध्ये त्या मुलीच्या जातून तिला गिफ्ट करतो. तिला सांगतो की यार ठीक आहे, मी तुझ्यावर प्रेम करायचो पण तू माझ्यावर नाही करायची. ओके, जाऊ दे, माझं मन मारून मी राहतो असाच, पण तू दिल्या घरी सुखी राहा, असं म्हणून तो याचं गिफ्ट त्या मुलीला देऊन टाकतो. त्या मुलीचं लग्न वगैरे सगळं होतं. ते सगळं सामान घेऊन तिच्या सासरी जाते. आता ती परत असती ना, एकदा लग्न झाल्याच्या नंतर मुलगी तिच्या घरी येऊन वापस जाते सासरला. तर तशा टाईपनं ती मुलगी तिच्या घरी आली लग्नाच्या नंतर. आणि जे होम थिएटर तिला दिलं होतं गिफ्ट, ते होम थिएटर तिच्या सासर घरी होतं. तिच्या नवऱ्याने आणि तिच्या नवऱ्याच्या भावाने ते होम थिएटर चालू केलं. होम थिएटर चालू केलं, बटन टाकलं की त्या होम थिएटरचा मोठा स्फोट झाला. त्या स्फोटमध्ये तिचा नवरा आणि तिचा देर हे दोघेही जण मेले. आता मेल्याच्या नंतर तिथं असं वाटू लागलं की कदाचित गॅस लीक झाल्यामुळं गॅसचा स्फोट झाला असेल. पण जेव्हा पडताळणी झाली, समोर आलं की नेमका ब्लास्ट झाला कशामुळं, तर त्याच्यामध्ये असं आलं की त्या होम थिएटरमध्ये बॉम्बाचं सामान भरलेलं होतं. म्हणजे सरळ म्हणायचं म्हणजे त्या होम थिएटरमध्ये बॉम्ब फिट केला होता. आता हा जो मुलगा आहे हा बोरिंगवर काम करायचा, खदानीमध्ये जे छोटे छोटे बारा असतात बघा, विहिरी फोडण्याचे. ते बारामधली दारू काढून आणली आणि त्या होम थिएटरमध्ये भरली. सुतळीच्या मदतीने त्याला एक असं बनवलं की होम थिएटर चालू केलं की तो ब्लास्ट होईल. याचा प्लॅन होता की हिला जिवंत मारायचं आणि हिच्या नवऱ्याला जिवंत मारायचं. पण अनलकीली ही मुलगी हिच्या माहेरी आली आणि तिकडं नवऱ्याने आणि देराने ते होम थिएटर चालू केलं. त्या होम थिएटरचा ब्लास्ट झाला, दोघांचा मृत्यू झाला. आता त्या होम थिएटरचा ब्लास्ट झाला हे कळाल्याच्या नंतर ती मुलगी सरळ म्हणली की मला यानं होम थिएटर गिफ्ट दिलेलं आहे. पोलिसने त्याला पकडलं आणि पकडल्याच्या नंतर त्याने हा सगळा गुन्हा कबूल केला.
आणि मी याचमुळं म्हणलो होतो सुरुवातीला की आपल्या भारतातल्या 70% मुलींना अजिबात अक्कल नसते. कोणता मुलगा चॉईस करायचा आहे, कोणता मुलगा चॉईस नाही करायचा. तर डिसिजन तुमचा आहे, तुमच्या मनावरच्या गोष्टी आहेत ह्या. आईवडिलांचे तर पूर्ण प्रयत्न असतात की आपल्या मुलीचं चांगलं व्हावं किंवा आपल्या मुलाचं चांगलं व्हावं. हा SMS फक्त मुलींसाठीच नाही आहे, हा SMS मुलांसाठी सुद्धा आहे.